नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय मुलांचे मेसेज येत राहतात व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला, तर त्यांना प्लेलिस्ट आपली तुम्हाला कल्पना असेल 7 प्रतिसाद, त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलणार आहे. तर मुख्य विषय असा आहे की नव्यानं जे स्पर्धा परीक्षांची तयारी मुलं करतात, एकदम नवीन नाही पण एक कुठेतरी क्लास केलेला असतो किंवा 5-6 महिने झालेले असतात, सेल्फ स्टडी करत असतात, अशी लोक लायब्ररीमध्ये जात असतात किंवा त्यांचे रूम पार्टनर म्हणा सिनियर असू शकतात कदाचित, किंवा लायब्ररीमध्ये तर ते हमखास सिनियर लोकांना भेटत असतात किंवा ते बघत असतात, निहाळत असतात आणि आपण लहानपणापासून अनुकरण करतच गोष्टी करत आलेला असतो. तर त्या अर्थानं आहे ना, त्यांचं कितपत अनुकरण करावं तर ह्या संदर्भात मी बोलणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. लक्षात घ्या मुद्दा एक. आता दुसरा एक मुद्दा सांगतो. तुम्ही जर हा आपला छाया यूट्यूब चॅनल बघितला तर सर्रास जे यूट्यूबला दिसतं त्यापेक्षा एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग हा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर त्याच्यातली बेसिक थीम तुम्हाला मी सांगतो, म्हणजे माझं टार्गेट काय असतं नेमकं, म्हणजे एखादा व्हिडिओ करत असताना किंवा काय आहे, म्हणजे त्याला संदर्भ बिंदू म्हणू शकतो आपण. तर काय आहे बघा, कोणत्या म्हणजे आपण जर आपल्याला अंतिम ध्येय सर्वांचं तुम्हाला माहिती आहे की काय आहे, की आपल्याला फायनल लिस्टमध्ये आपलं नाव नोंदवायचं आहे म्हणून, बरोबर. तर त्याला प्रत्येकाची ह्या गोष्टीला टॅकल करण्याची म्हणा किंवा तिथंपर्यंत पोचण्याची एक युनिक स्टाईल असणार आहे, सरळ धोपट मार्ग नसणार आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. पण त्यातल्या त्यात ज्या काही थोड्या कॉमन बाबी असतात ना, की तिथं जाण्याला त्या कारणीभूत असतात संबंधित स्टुडंट म्हणजे लिस्टमध्ये येण्यासाठी, तर शक्यतो त्याच गोष्टींचा उहापोह आहे ना मी विविध व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. तर मला काय म्हणायचं आहे, एक धोपट मार्ग असतो, म्हणजे जवळपास लिस्टमध्ये येण्याचा सुद्धा धोपट मार्ग असतो. म्हणजे आता त्या धोपट असा शब्दशः अर्थ घेऊ नका, पण समजा आता सातत्य गोष्ट आहे किंवा प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करणं म्हणा किंवा एक्सपेक्टेड गोष्टींकडं नजर आपली गेली पाहिजे, तर ह्याला मी धोपट मार्ग म्हणतो. म्हणजे यशस्वितांचा, जे यशस्वी झाले यशस्वितांचा धोपट मार्ग. तर बघा तो कुणाला सुटलेला नाही यशस्वी माणसाला, म्हणजे तो केल्याशिवाय होऊच नाही शकत. ॲनालिसिस केल्याशिवाय, प्रश्नपत्रिका जुन्या पाहिल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊच शकत नाही, म्हणजे सिंगल पर्सन. तर ह्या गोष्टींना मी धोपट मार्ग म्हणतो. आणि मग अशा यशस्वी लोक काय करतात, त्याची जर आपण गोळाबेरीज करायला लागलो तर आपण कुठंतरी यशाच्या जवळ पोहोचू. तर ह्या गोष्टींनाच हँडल करण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो, हे लक्षात घ्या. हा झाला एक मुद्दा. तर आता मी तुम्हाला एक सांगतो. तर तुम्हाला बघा, तुम्ही लायब्ररीतनी जाता किंवा अन्य कुठं जाता किंवा पेपरला तुम्ही पेपर ज्यावेळेस देऊन येता बाहेर, तर त्यावेळेस तुम्हाला काय घडतं बघा, तिथं एक मॉब असतो प्रचंड, म्हणजे गर्दीनं. किंवा लायब्ररीतसुद्धा गेल्यानंतर तिथं 200, 300 ॲडमिशन्स असतात. मग त्यातले किती बरं सिलेक्ट होतात बघा. मगाशी मी जे काही गोष्ट सांगितली त्या पार्श्वभूमीवर हे बघा तुम्ही. म्हणजे तुम्ही जर गेटच्या बाहेर पडता एक्झाम सेंटरच्या, त्यावेळेस त्या सगळ्यातले किती जण प्रिलिम पास होणार असतात तुमच्या सेंटरवरचे, किंवा तुमच्या लायब्ररीमधले किती जण प्रिलिम ती पास होणार असतात किंवा मेन्स पास होत असतात. आणि पोस्ट तर बघा किती दुर्मिळ, म्हणजे अगदी हातावर मोजण्यापेक्षा, हाताच्या बोटावर म्हणण्यापेक्षा अगदी एखादा किंवा क्वचित असं पण म्हणू शकता. बघा तुम्ही सर्वे करून बघा तो. तर मग बघा, तर त्या लोकांचं सगळ्या तुम्ही जर अनुकरण करायला लागला त्या लोकांचंच, तर मग काय गोष्ट घडेल, म्हणजे ती लोक, म्हणजे बघा बहुसंख्यानं ती अयशस्वी होणार आहेत, हे मला तुम्हाला निदर्शनाला आणून द्यायचं आहे. लायब्ररीमध्ये बसणारी किंवा सेंटरमधनं बाहेर पडणारी त्यातली बहुतांशी मुलं ही अयशस्वी होणार आहेत आणि मोजकी पास होणार आहेत, क्वचित लोक पास होणार आहेत. त्यामुळं नेमकं तुम्ही तिथं अनुकरण करताना त्या क्वचित माणसाचं करताय का जो पुढं जाऊन अयशस्वी होणार आहे त्याचं तुम्ही करताय, म्हणजे प्रोबॅबिलिटी कुठली शक्यता जास्त आहे, तुम्ही अयशस्वी माणसालाच फॉलो करण्याची शक्यता जास्त आहे. लक्षात घ्या तुम्हाला मी काय म्हणतोय ते.
आणि मग मी तुम्हाला ह्या व्हिडिओचा तुम्हाला मी उद्देश काय आहे तो सांगतो. तर आता मी तुम्हाला काय करणार आहे, तुम्ही आता म्हणजे त्या स्क्रीनवरती तुम्ही पहा सर्वांनी. तर एक प्रातिनिधिक मला आलेले मुलांचे मेसेज कसे येतात आणि मी त्यावर काय विचार करतो हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहे. हा स्क्रीनशॉट बघा काय आहे, मी वाचतो. मी जुलै 2019 पासून राज्यसेवा पूर्व व कंबाईनचा अभ्यास करतोय. क्लास पण लावलाय, पण सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहे. मी सदाशिव पेठ पुणे येथे लायब्ररीमध्ये अभ्यास करत असतो. लायब्ररीमध्ये आजूबाजूला सिनियर मुले अभ्यास करत असतात. त्यांचा अभ्यास पाहून मनात धडकी भरते. म्हणजे असे वाटते की यांना आपण कसे कॉम्पीट करणार, कारण त्यांचा अभ्यास 4-5 वर्षापासूनचा आहे आणि माझा फक्त 1 वर्ष पण पूर्ण झालेला नाही. त्यांचे संदर्भ पुस्तक संदर्भ ग्रंथ अक्षरशः चाळून झालेत. माझे देह 20-21ची राज्यसेवा आहे. मग आता हे 10 मुद्द्यामध्ये म्हणजे बरीच मोठी माहिती दिलेली आहे, चांगल्या प्रकारे दिली आहे माहिती. तर बघा हा प्रश्न बघा कसा आहे, तो काय विचारला आहे. म्हणजे तुमच्या अनेकांच्या मनात हा प्रश्न तयार झालेला असू शकतो, म्हणून ती मी एवढी इंट्रोडक्शन दीर्घ केले. आता तुम्हाला त्याचं लक्षात येत आलेलं असतं. तर संबंधित जो कोण विद्यार्थी आहे ना, स्टुडंट, हा कुणाचं अनुकरण करायला बघतोय किंवा कुणाला स्वतःशी कम्पेअर करून बघायला बघतोय. बघा जे बहुतांश लोक पुढे जाऊन अपयशी ठरणार आहेत, हा मॉबबद्दल बोलतोय, सिंगल एका गोष्टी माणसाबद्दल तो बोलत नाही. तुम्हाला जर कम्पेअर करायचं असेल तर तुम्ही 1-2 प्रिलिम सुटणाऱ्या, पण फक्त प्रिलिम मास्टर्स असणाऱ्याला पण नका. तुम्ही एखादी मेन्स दिलेली आहे, 10 मेन्स दिलेली नको. का तर माझ्याकडे तशी पण उदाहरणं आहेत. म्हणजे का तर ते सातत्यानं अपयशच होत असतात. आता दुर्दैवानं तुम्हाला एकदमच जवळचा एखादा सिलेक्ट झालेला मुलगा एकदम जवळनं असा बघायला मिळणार नाही. ते काय निघून गेलेलं असणार तिथून त्या जागेवरून. तर तुम्हाला बरं ठीक आहे, तुम्ही आता एक दुसरा मेसेज मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो, तो आता बघा. दुसरा मेसेज बघा. तर आता हा एका विद्यार्थिनीचा आहे, तो विद्यार्थ्याचा होता, हा एक विद्यार्थिनीचा मुलीचा एक मेसेज आहे. सर, आज लायब्ररीमध्ये एक मुलगा भेटला, तो 7 इयरपासून स्टडी करतोय, 7 इयर्स. तर तो डिस्कस करत होता करंट. मला त्याचा ते डिस्कशन ऐकून इनसेक्युअर वाटायला लागला. तो खूप डीपमध्ये सांगत होता काय मी कधीही वाचलेले पण नाही असले टॉपिक. मी पेपरला धरूनच टॉपिक बघते, समजा शॅलो क्वेश्चन असं काहीतरी, म्हणजे अगदी म्हणजे ॲनालिसिसला पकडून असं म्हणायचं आहे ते. तर 7 इयर्स आणि तो मगाशी काहीतरी सांगत होता बघा त्यामध्ये, म्हणजे दोघांचा मतितार्थ एकच आहे. त्यामुळे तुम्ही एकटे लोक काही मेसेज पाठवत नसतात, असे बरेच येतात. हे मी प्रातिनिधिक घेतलेत. तर इथं पण काय त्यांना म्हणायचं आहे की 7 इयर्सपासून करतोय, डिस्कस करतोय, म्हणजे असा तो एक म्हणायचा एक मुद्दा आहे तो. तर आता तर तिथं मी आता रिप्लाय काय दिला इथं नाही दाखवत तुम्हाला, पण मी तो सांगतो काय देत असतो. तर मी म्हणतो मग 7 इयर्स लागलेच कशाला, 7 इयर्स लागलेच कशाला. तर अशी एक गोष्ट घ्या. तर बघा त्या लोकांच्या दुर्दैवानं त्यांना योग्य प्रॉपर दिशा न मिळाल्यामुळं, आता लक्षात घ्या तुम्ही, आज 20 साल आहे, 2 ते 7 वर्षापूर्वी म्हणजे 2013 साल, तर एवढं काय यूट्यूबला बंबार्डिंग किंवा एवढं काय तुम्हाला सोशल मीडियातनं आलेलं नसतं, किंवा बराच चेंज झालेला आहे आता. म्हणजे अगदी स्पून फिडिंग झालेलं आहे. त्यावेळेला ॲनालिसिसची पुस्तकं पण उपलब्ध नसायची. पण त्या जुन्या लोकांना आता ह्या नवीन तुमच्याबरोबर लढत द्यायला थोडं त्रासाचं होतंय. नवीन मुलं येताना वेगानं आत घुसतेत, हे लक्षात घ्या. तो एक वेगळा विषय आहे बोलण्याचा. तर मला ह्या निमित्तानं काय करायचं आहे बघा, सांगायचं आहे बघा. तर मी जरा कमी ह्या सिनियर्स लोकांना बुजुर्ग अशी व्याख्या देतो. माझा एक परवलीचा शब्द आहे. तर त्या लोकांना ते थकले असतात करून किंवा त्याच गोष्टी करतात. मी नेहमी म्हणतो, तुम्ही जर 4-5 वर्ष त्याच गोष्टी करत राहिला, म्हणजे 20-20ला सुद्धा, तर तुम्हाला तोच रिझल्ट येईल जो तुम्हाला मागे येत होता. साधं सिंपल वाक्य. तर बघा, तो सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना अशा टाईपचा विचार करणाऱ्यांना माझी विनंती राहील, आपल्या छाया यूट्यूब चॅनलवरती MPSC अपयशाची कारणे 2 भागात, पार्ट 1 पार्ट 2, पहिल्या भागात 5, दुसऱ्या भागात 5 असे डिटेल्ड व्हिडिओ दिलेत. ते तुम्ही बघा. तर ते कुणावर टीका करायला वगैरे नाही दिलेले, तर पुढच्याच ठेस मागचा शहाणा. तर ह्या अर्थानं
आत्ताच्या 2 कॅन्डिडेटनी ते व्हिडिओ नीट बघणं अपेक्षित आहे. नव्याने लोकांना येणाऱ्यांनी म्हणजे आपण त्या मार्गाला जायचं नाही, आपण ते करायचं नाही, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. थोडक्यात ह्यांना 5-5, 7-7 वर्ष ज्या लोकांना लागली त्यांनी 2-3 वर्ष सुरुवातीचे ॲनालिसिस केलेलं नसतं पेपरचं, तर तुम्ही पहिल्या दिवशी करायचं आहे. त्यांनी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या तुम्ही करायच्या आहेत आणि त्यांनी ज्या चुकीच्या गोष्टी केल्यात त्या तुम्ही अवॉइड करायच्या आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून ते तुम्ही 2 व्हिडिओ अवश्य बघा. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी ते देईन, तर ते तुम्ही बघा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला एक गंमत सांगतो. मग ही मुलं अभ्यास करत असतात 5-5 वर्ष, 6-6 वर्ष, 7-7 वर्ष, मग ते लायब्ररीत येऊन बसत असतात. तर मग ही फेलच होत असतात का? म्हणजे डायरेक्ट लिस्टमध्ये कोणी येतं का? नाही. तर येतात, जरूर येतात. हे पण तुम्हाला मी सांगतो, असं येत नाहीत असं नाही होत, पण त्यांचं खूप प्रमाण कमी असतं. म्हणजे 2% पण कमी. म्हणजे 100-1 मुलं लायब्ररीत जर जुनी 3-4 वर्षापासून करतायत, 5 वर्षापासून, तर त्यातली 2च मुलं होऊ शकतात. पण नव्यातनं होणाऱ्यांचं प्रमाण जादा आहे, हे लक्षात घ्या. नवी लोक प्रॉपर करून जाणारी वेगात, म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त तयारी करतायत त्यांचं एक प्रमाण जादा असतं. एकदम नव्या पण लोकांचं प्रमाण नसतं अजिबात. 2 ते 3 वर्ष अभ्यास केलेला आहे. मी कुठंतरी एका मागच्या टेलिग्रामवर त्या लेखात सुद्धा बोललेलं आहे की 2-3 वर्ष अभ्यास अनुभव असणाऱ्यांचा ऐका, 5-7-8-10 वर्षांचा अनुभव असणाऱ्यांचा जास्त मनावर लावून घेऊ नका. मी असं बोललेलं आहे तिथं वाक्य. ती ह्याच अर्थानं त्यांचं प्रमाण सक्सेसचं जादा असतं. त्याला पण बरंच कारण आहेत, तो खूपच बोलण्याचा विषय आहे. तर लक्षात घ्या, त्यातले होतात. पण आता एक सांगतो कधी होतात. ही जी बुजुर्ग मुलं आहेत ना, हे तुमच्या नवीन मुलांसारखा ज्यावेळेला विचार करायला चालू करतात, म्हणजे रिव्हर्स मोडमध्ये ज्यावेळेला येतात, म्हणजे बुजुर्गापासून न्यू कॅन्डिडेट, म्हणजे विद्यार्थी जसेच येतात, म्हणजे जसं ते पूर्वीला नवीन एंट्री करताना ह्या स्पर्धा परीक्षेत जसा विचार करत होते त्याच प्रकारचा विचार करून ते ह्यामध्ये येत असतात. लक्षात घ्या, म्हणजे आतमध्ये येतात. तर हा पहिला मुद्दा. यातले काही नक्की होतात, पण ते उलट प्रवासांती, म्हणजे बुजुर्ग होतात, अनुभव घेतात आणि मग परत नव्यानं तयारी करतात, म्हणजे अगदी झिरोपासून, आणि मग ते होतात. हे लक्षात घ्या. आता तिसरा मुद्दा, ह्या मुलीनं किंवा ते कुणी सांगितले की करंटची चर्चा, बऱ्याचदा लायब्ररीत किंवा ग्रुपमध्ये करंटवर चर्चा फोडताना मुलं दिसत असतात. तर काय म्हणजे, आणि मी तर तुम्हाला सांगतो MPSCमध्ये करंटला तसं फारसं महत्त्व नाही आहे. कशाला? चर्चेला. फॅक्च्युअल बेस असतो प्रश्नांचा. UPSC वेगळा आहे, तिथं काय तर तुम्हाला प्रिलिमला, मेन्सला सुद्धा इव्हन फायदा होऊ शकतो चर्चेचा. MPSC तसा नाही होत. ह्याला अपवाद आहेत, लक्षात घ्या. मी ही ढोबळ बाबींची चर्चा करतोय. मी दरवेळेला सांगत येतोय 97% लोकांची जे यशस्वी होतात, 3-4% नाही करत गोष्ट. तर काही सिन्सिअर ग्रुपसुद्धा असतात, पण ते बुजुर्ग लोकांचे असतात आणि त्यांना ते कळलेलं असतं, त्यांचा तेवढाच पुरतं चालतं ते काम, आणि मग ते बाजूला होतात. पण नव्यानं तयार करणारे किंवा चहाच्या टपरीवर गप्पा मारणारे किंवा लायब्ररीच्या खाली उभा राहून बोलणारे, त्यांच्या ह्या करंट रिलेटेड चर्चा असतात आणि त्या वायफळ असतात, त्यातनं काय आउटपुट मिळत नाही. आणि बरं, त्यांना नाही केलं तर एवढा काही स्कोअरमध्ये फरक पडत नाही, मला असं म्हणायचं आहे त्यानं. आणि इंटरव्ह्यूला पण इथं काही जास्त स्कोप नाही आहे, म्हणजे 100 मार्काचा इंटरव्ह्यू असतो राज्यसेवेला, PSIला वगैरे तर अजून खाली. तर त्यामुळं तशा चर्चांना फारसं स्थान नाही. MCQची परीक्षा आहे, तशा टाईपचं माइंड किंवा अप्रोच तसा घडला पाहिजे. त्यामुळं बघा, आणि एक तुम्हाला सांगतो बघा, एक 2-3 वर्षानंतर आहे ना, किंवा सुरुवातीपासून ह्या अपयशी मॉपचं अनुकरण केल्यामुळं तशी नव्या लोकांना पण सवय लागते आणि ते पण चर्चांचं गुऱ्हाळ मांडत बसतात आणि तो मोठा दोष तयार होतो. मग सकाळी येणं, लायब्ररीत येणं, मग खाली चहाला चहाला कंपल्सरी जाणं, तिथं येताना वगैरे अर्धा-पाऊण तास टाईमपास करणं, चर्चा करणं, परत नंतर दुपारी थोडंफार झोपणं, मग दुपारनंतर परत लायब्ररीत आल्यानंतर किंवा काय, आणि नंतर परत मग 4-5चा चहा, मग तिथं पण चर्चा मध्ये आधी काय अभ्यास, ते करत नाहीत असं मला म्हणायचं नाही, पण करतात. पण त्या करण्याच्या मानानं ह्या वायफळ गोष्टीत खूप त्यांचा वेळ जातो. मी अपयशी लोकांच्याबद्दल बोलतोय किंवा भविष्यात जाऊन अपयशी होतात ते लक्षात घ्या. आणि बघा, अपयशांचं प्रमाण जादा आहे, मग जादा लोक असं करत फिरत असतात. आणि कधी लायब्ररीत किंवा इतरत्र पण ते अशा चर्चा झाडतात. तर त्या मुलीला अपेक्षित काय आहे, ते खूप डीपपर्यंत, खूप असे खोलपर्यंत चर्चा करत असतात. अहो, खोल येतच कुठं?
आणि तुम्हाला मी करंटचं दाखवलेलं आहे. तुम्ही एक्सपेक्टेड किंवा करंटचे प्रश्न कसे येतात तुम्ही बघू शकता. मग बाजारो मटेरियलवर चर्चा आणून उपयोगच काय आहे? मी तर सांगितलं त्यातलं बरंच 10%च फायद्याचं असतं, बाकी 90% रद्दी असते. तर मग काय उपयोग आहे त्या रद्दीवर चर्चा करून? विनाकारण वेळ वायफळ जातो. म्हणजे तुमची दिशा योग्य आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर तुलना करू नका. यू शूड कम्पेअर युअर सेल्फ. म्हणजे तुमच्याशीच तुम्ही स्वतःची चर्चा तुलना करायला पाहिजे. दुसऱ्यांशी करून काय उपयोग नाही. कालचा तुम्ही आणि आजचा तुम्ही ह्यात फरक पाहिजे, न की त्यांच्याबरोबर तुलना करून. हे एक लक्षात घ्या. मुद्दा पुढचा, त्यांचं दरवेळचं मी रुटीन तुम्हाला सांगितलं. बऱ्याचदा लोकांचं त्या काय होतं बघा, आणि खूप जणांचं त्याच नाही, अन्य खूप जणांचं काय होतं की ते दरवेळेला महिन्याला ते मासिक आणत असतात, योजना आणतात, कुरुक्षेत्र आणतात, वर्षानुवर्ष. अगदी इंडिया इयरबुकसुद्धा ते वर्षानुवर्ष घेतात. कधीतरी एकदा नकोच घेऊ वाटतं, मग काय आपण गेल्या वर्षी केलं, मग पुढच्या वर्षी नाही ह्यावेळेस सिन्सिअर पद्धतीनं करायचं आहे, मग परत पुढच्या वर्षी घेतात. तर बघा, सुरुवातीला नव्याचे 9 दिवस किंवा ते क्लासवाल्यांनी भुलवून किंवा तिथं चर्चेत करून ते तशी सवय त्यांना परत वाईट वाटतं, सोडा ते. म्हणजे अगदी 2-3 वर्षानंतर पण वेळ गेलेली असते, लक्षात घ्या. आणि तुम्हाला खरं सांगतो, जी सिन्सिअर मुलं असतात आणि जे होतात 3-4 वर्षानंतर, मग अशी म्हणलो 4-5, ती परत नंतर आहे ना नम झालेली असतात. आणि आपण भले आणि आपला मार्ग भला, नो चर्चा, नो डिस्कशन, काहीच करत नाहीत. ते आपले नेकीनं आपला मार्ग कापत असतात यशस्वी होईपर्यंतचा. ते शांत असतात, का तर त्यांना त्यात चुका झालेल्या मान्य असतात आणि त्या चुकावर ते चर्चा नाही करत बसत. हे लक्षात घ्या. त्यामुळे बडबडणाऱ्यांपासून तर नक्कीच सावध असा, मी तर तुम्हाला सांगतो ह्या माध्यमातून. आणि दुसरं एक, ते चर्चा बघा राज्यशास्त्रासारख्या विषयावर करत असतात. मग ते काय सगळ्यांना तुम्ही सुरुवातीचं 1-4-5 महिने गेले ना तुमच्या स्पर्धा परीक्षा प्रवासातले, सगळ्यांच्या आवडीचा विषय होऊन जातो राज्यघटना. त्यामुळे त्याच्यावर काय जास्त चर्चा घडवल्या म्हणून काय फरक पडत नाही. म्हणजे न्यायालयांचं स्वातंत्र्य वगैरे काय, म्हणजे त्याचा काय मार्कांवर वगैरे परिणाम होत नसतो. आणि तुम्हाला एक सांगा, 5-7 वर्ष बसल्यानंतर एका क्षेत्रामध्ये तुम्ही थातुरमातुर काही जरी बोललं तरी ते डीपच असणार ना. म्हणजे ही साधी गोष्ट आहे, पण त्याचा परीक्षांचा दुरान्वयी संबंध नसतो का, तर त्यामुळं मग त्यांना यश मागं भेटलंच असतं ना. तर हे पण लक्षात घ्या तुम्ही. मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या. तर हा एक मुद्दा आहे बघा. तर असं पण असतं. आणि मग मासिकं पण बघा, मी म्हटलो मग अशी की दरवेळेला घेतात आणि सरळ रद्दी होते. आणि मग एखाद्या वर्षी ते घेत पण नाहीत, म्हणजे मध्ये आधी गॅप टाकतात आणि परत मग सिन्सिअर प्रकारे करायचं आहे किंवा काय करायचं, हे एक प्रकार आहे. दुसरा एक प्रकार, त्या मासिकातून करंट आहे ना, त्यांनी प्रत्येक लाईनला खुणा केल्या असतात, प्रत्येक लाईनला. त्याचा काही उपयोग नसतो. हे तुम्हाला पण आता जुनं व्हिडिओ बघितलं तर कळेल. तर लक्षात घ्या. मग त्याच्यावर चर्चा जी करत असतील ते वायफळ आहे, म्हणजे साधा विषय आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं काही टेन्शन नका घेऊ. तर आमच्या काळातसुद्धा किंवा अलीकडं सुद्धा, पूर्वी आता UPSCचं पुणे केंद्र नव्हतं, तर औरंगाबादला इथली मुलं जायची, कुणी मुंबईला जायचं. तर आम्ही ज्यावेळेला बसमधनं वगैरे जायचो ना, तर त्यावेळेला आहे ना साईडच्या ह्याच्यामध्ये ते वर्ल्ड मॅप काय, म्हणजे आत्तासुद्धा MPSCला वर्ल्डचे मॅप, म्हणजे आफ्रिका खंड, युरोप खंड, मग ते पर्वत कुठून, रॉकीज, अँडीज, म्हणजे आतासुद्धा परीक्षांच्या अगोदर आहे ना किंवा त्याच्या अगोदर लायब्ररीमधनं आहे ना म्हणजे ॲटलास घेऊन, म्हणजे नकाशा ऑक्सफर्ड किंवा लॉंगमनचा, तर ती मुलं बघत असतात, लक्षात घ्या. मग आम्ही पण त्या काळात घाबरायचो, किंवा तुमच्याच काळात तुम्ही घाबरत असाल, तसं काय घाबरू नका. कधी दुरान्वयी संबंध नाही त्या मॅपशी. म्हणजे एवढं काय नाही, एखादा प्रश्न येतो किंवा घेतो, एवढं त्याला ते जिवारी लावून घ्यायची काही गरज नाही. काही लोकांना ती सवय असते, आणि अशी बलाढ्य पुस्तकं, खुणा, मॅप वगैरे, तर समजून घ्यायचं हा त्या मटेरियलमध्येच बुडालेला आहे म्हणून, आणि इतकं काही लागत नसतं. लक्षात घ्या. टप्प्याटप्प्यानं जा पुढं. नवीन मुलांना तर मी सांगेन, आपला जो चॅनेल आहे टेलिग्रामचा, टेल मी मिथुन पवार, त्यावरती डूज आणि डोंट्स दिलेत नवीन मुलांसाठी. काय करा आणि काय करू नका ते तुम्ही फॉलो करा. किंवा अजून पुढच्या लोकांसाठी आहे ना, एखादा टॉपिक कसा करावा 7-8 मुद्द्यांमध्ये मांडलेला आहे, तुम्ही ते फॉलो करा. न की ह्या मुलांची जुन्या झालेली त्यांची स्ट्रॅटेजी, ते त्यांना कळलेलं असतं काय करायचं आहे ते. त्यामुळे त्यांच्या नादीला का लागू. मग त्यांना जी गोष्ट 7 वर्ष लागली ना, तुम्हाला पण लागेल. आणि कृपा करून डोक्यातनं भ्रम काढून टाका की पोस्ट काढायला 5-5 वर्ष, 6-6 वर्षच लागतात. नाही लागत. कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष अभ्यासात जातो, आणि 2 वर्षानंतर तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह यायला चालू होतात. हे लक्षात घ्या. ही रिॲलिटी आहे, वास्तव आहे. तर ह्या अर्थानं, तर त्यामुळं तुम्ही
कुणाच्या अशा गोष्टी म्हणजे बहकाव्यात किंवा काय त्याच्यात यायला नाही पाहिजे ना. कुठल्या क्लास चालकांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला ते रंगरूप देतात, स्लाईड दाखवतात, मोठे ब्रँडेड क्लासेस, मग असं मग तसं हे तसं, पण त्यातच एनर्जी जाते 6 महिने 7 महिने. मला ढिगानं मेसेज येत आहेत, कुठं मी इथं क्लास केला, तिथं क्लास केला, काय केला, मग असं केलं. मग आता काय करणार, म्हणजे असं होतं ना, 3-4 वर्ष जातात तरी पण अजून ही लोक आहे ना, म्हणजे नव्या लोकांना खेचतच असते. म्हणजे नवीन असताना काही माहीत नसतं, पालकांनी काहीतरी चल ठीक आहे ॲडमिशन घेतलं ब्रँडेडला की झाला अधिकारी. मग आता तर तसं नाही आहे गोष्ट, तुम्ही नका तसं करू. आणि तुम्ही असं चुकीच्या लोकांना फॉलो करू नका. आणि दुसरी गोष्ट, बादरेशन घेऊ नका त्या गोष्टीला. तुम्हाला कुठं 7 वर्षात पोस्ट काढायची, आणि ज्याला 7 वर्षानंतर पोस्ट काढायची त्याने अवश्य त्यांना फॉलो करा. हां, तर तुमचं बघा, तुम्ही कुणाला फॉलो करायला पाहिजे, मला सुद्धा नका करू. दिलं आहे ना आयोगानं, पेपर दिला आहे ना, पेपर, आणि सगळे सांगितलं बघा, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर सगळ्यात मोठे तुमचे गुरु आहेत. पण ठीक आहे, पण तिथून खाली या मैदानात ॲनालिसिस करा, ते कसं करायचं, काय करायचं किंवा काय. त्या ग्रुपच्या माध्यमातून पण आता छाया बेसिक किंवा छाया कोर 2021 त्या लोकांनी केलेलं आहे. पण ते आता केल्यानंतर एक दृष्टीच तयार झाली आणि त्या चष्म्यातूनच मटेरियलकडे बघायचं. ते मटेरियल एवढं संपवायला पाहिजे, मग मोठं घ्यायला पाहिजे, अशा नादी नका लागू. आणि तुम्हाला आता मी एवढं बोलल्यानंतर समजलं असेल, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी तुलना करू नका. तुम्ही फक्त आयोगाचे क्वेश्चन पेपर प्रमाणे चाला, हळूहळू तुम्हाला कळत जाईल. आणि चांगली गोष्ट आहे, तुम्ही असे मेसेज दिल्यामुळं तर तुमच्या मनातली शंका दूर करता आली. आणि तुम्ही कुठंतरी सरळ धोपट मार्गानं न जाता कुठंतरी विचारताय, ह्यात यश दडलेलं आहे किंवा यशापर्यंतचा प्रवास दडलेला आहे, हे लक्षात घ्या. हे बरं लवकर आलं तुमच्या लक्षात. बाकीच्या लोकांना 3-4 वर्ष गेले तर तेच त्यातच सामील आहेत, त्या वर्गाचा एक भाग बनून जातात. तुम्ही भाग बनला नाही किंवा एखाद्या गुरुला विचारताय, ही तुमच्यातली नक्कीच चांगली बाब आहे. आणि हीच तुम्हाला जिज्ञासूवरती पुढं घेऊन जाईल. म्हणजे पडलेले प्रश्न त्याचं काय सोल्युशन काढायला पाहिजे ना, त्याच्यात तिथंच बसून उपयोग नाही, म्हणजे घाबरून. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा सांगायचा प्रयत्न होता. तर ह्यातनं जो काय बोध घ्यायचा आहे तो तुम्ही सर्वांनी घ्यायचा आहे. नवीन विषयासह आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू.